378 किलो गांजा जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक अधीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये विशेष पथकाची कारवाई सुरू आहे. दिनांक 25/12/2023 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयित इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा वाहन क्रमांक MH20CU 7070 थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले. सदर वाहनाची पोलीस पथकाने पाठलाग केले, परंतु ते मिळून आले नाही. पोलिसांनी नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मार्गावरील CCTV कॅमेरे चेक करून सदर वाहनांचा शोध घेतला असता नाशिक शहरातील RTO ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ सदर वाहन बेवारस स्थितीत मिळून आले. सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात 12 प्लास्टिकचे गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेले एकूण 189 पाकिटांमध्ये सुमारे 37,83,250 रुपये किमतीचे 378 किलो 325 ग्रॅम गांजा मिळून आला. सदर कारवाईत इनोव्हा वाहन क्रमांक MH20CU 7070 यासह त्यात मिळून आलेला उग्र वासांचा गांजा असा एकूण 62,90,250 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचक्षम जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी यातील इनोव्हा वाहनाचा वापरकर्ता व मालक यांनी संगनमत करून सदर वाहनांमध्ये मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ 378 किलो 325 ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक केली. तसेच सदरचे वाहन बेवारस स्थितीत सोडून पळून गेले म्हणून त्यांच्या विरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा 270/2023 NDPS अधिनियम 1985 चे कलम 8 क 20 ब खंड 2 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींचा विशेष पोलीस पथक कोशिशने शोध घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सापोनी श्री गणेश शिंदे हे करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, सोपोनी दीपक आहिरे, शांताराम नाटे, पहावा सचिन धारणकर, चेतन सवत्सरकर, पोको विनोद टिळे, गिरीश बागुल, चापोना जाधव यांचे सदरची कारवाई केली आहे.